नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मड या गावामधील श्री बुधनेश्वर महादेव मंदिर आहे, जे की पैनगंगा नदीच्या उगमस्थानी वसलेले आहे आणि हे प्राचीन शिवमंदिर असून हेमाळपंथीय शैलीचे आहे आणि गाभाऱ्यात पंचमुखी महादेव मंदिर पंचमुखी शिवलिंग असून सदर या शिवलिंगाचे आपण आज दर्शन घेऊन सदर ठिकाणाला एक्सप्लोर करूया। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील मड गावात श्री बुधनेश्वर महादेव मंदिर आहे, जे पैनगंगा नदीच्या उगमस्थानी वसलेले आहे। हे प्राचीन शिवमंदिर हेमाळपंथी शैलीचे असून गाभाऱ्यात पंचमुखी शिवलिंग आहे। मंदिराच्या आजूबाजूला सुंदर कुंड आणि निसर्गरम्य वातावरण आहे, जे भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे। मित्रांनो, मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील मड तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेत आहे। पैनगंगा नदी येथूनच उगम पावते, ज्यामुळे ते धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे आहे। हे ठिकाण बुलढाणा शहरापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्याने सहज पोहोचता येते। इतिहास लिखित पुराव्यानुसार मंदिराची स्थापना 1639 मध्ये झाली असून तिथे शिलालेख उपलब्ध आहे। हे अतिशय प्राचीन असून हेमाळपंथी वास्तुकलेचे उदाहरण आहे, जे यादव काळाशी व 13व्या शतकाशी जोडले जाते। मंदिरात प्राचीन मूर्तीही आढळतात। गर्भगृहात पंचमुखी महादेव पिंड आहे, जी स्वयंभू मानली जाते। मंदिर परिसरात कुंड आणि नदी उगम आहे, जे पूजेसाठी उपयुक्त आहे व आजूबाजूला हिरवीगार डोंगर आणि जंगल। मित्रांनो, येथे श्रावण महिन्यात भक्तांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढते। जलाभिषेकसाठी प्रसिद्ध, स्थानिक पर्यटन आणि तीर्थयात्रेसाठी प्रमुख स्थळ, विशेषतः विदर्भातील शिवभक्तांसाठी। त्या प्रकारे मस्त चित्र रेखाटलेलं आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। इथे काही
जुन्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. एकमेकीचे फोटो सेंड करून द्यायचे तिला. अरे नाही खाली बस आले पायऱ्या 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 आले. इथून पैनगंगा नदीचे उगम आहे मित्रांनो. हे पैनगंगा नदीचे उगम स्थान आहे. काही जुन्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. तुटलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो पण ते. हे जे ठिकाण दिसत आहे मित्रांनो तुम्हाला खाली, तिथून पैनगंगा नदीचा उगम होतो. हा मंदिराचा घुमट आहे मित्रांनो. पाहू शकतो तुम्ही, खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. खाली बघू शकता काही तुटलेल्या अवस्थेत पण आहे. आजूबाजूला पूर्ण झाडे आहेत सागाची. मंदिरात पोहोचल्यावर सकाळची शांतता आणि हेमाळपंथी शैलीची भव्यता मनाला भिडते. पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन आणि कुंडातील पाणी यामुळे शांती मिळते. विशेषतः डोंगराळ भागात आल्यानंतर मनाला शब्दात न व्यक्त करता येणारी शांती लाभते. तर मित्रांनो, तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.